तारखेला सिनेमा येतोय मुंबई लोकल. नक्की जाऊन बघायचं आहे थिएटर मध्ये. पुढील स्थान हे भायखळामध्ये बरोबर बरोबर बरोबर. लोकल मध्ये कशी कधी कधी मेगा ब्लॉक लागतो, बरोबर. कधी कधी ट्रेन सुसाट धावत असते. तशीच आमच्या सिनेमाची कथा आहे असं मी म्हणेन. म्हणजे मुंबई लोकल जसं ही म्हटली श्वास आहे, मुंबई लोकल आल्यानंतर कदाचित धडकन होईल. अरे हाय मुंबई लोकल 1 ऑगस्ट. अरे आम्ही सगळे तिकीट वाटतोय ना ट्रेन मध्ये. तू इथे काय करतो भाई? अरे मी पण राहतो श्रेष्ठ. तुमचं म्हणजे आपलं कधी 1 ला येतो पिक्चर. 1 ऑगस्ट. क्या बात आहे. तर आता मुंबई लोकलचा चित्रपट येतो आमच्या भेटीला येतोय. तुमचा चित्रपट आहे. येस. लोकल मध्ये आहोत आपण आणि लोकल मध्ये असल्यावर प्रवास हा रंगीन होणारच आहे. पावसाळ्याचा माहोल आहे, मस्त पाऊस पडतो बाहेर. बसूया या बसून आपण गप्पा मारूया मस्त. येस ये लेडीज फर्स्ट विंडो सीट. यस लेडीज. यस. आणि तिथे बस. वा. मुंबई लोकल चित्रपटाचं नाव आहे. मला तर असं वाटतं वा वा. पुढील स्थान हे भायखळामध्ये बरोबर बरोबर बरोबर. लोकल म्हटले ना तर लोकलला प्रत्येकासाठी जवळचं, म्हणजे प्रत्येक मुंबईकरासाठी आणि मुंबईमध्ये काम करणाऱ्याला प्रत्येकासाठी लोकल जवळचे आहे. आणि याच लोकलमध्ये खूप काही गोष्टी घडतात. मग कधी कधी भांडणं होतात, कधी कधी मैत्री होते, कधी कधी प्रेम जुळतं तुमच्यासारखं. आणि ते प्रेम कितपत पुढे जात नाही ते तर पुढची गोष्ट असते. पण मुंबई लोकल आमच्या भेटीला येतोय. तुम्ही आमच्यासाठी मुंबई लोकल घेऊन येत आहे. मी तुझ्यापासून सुरुवात करेन की काय आहे मुंबई लोकल आणि कशी ही जोडी जमली आहे, हा रेपो कसा मेंटेन झाला. कारण का ना ही जोडी आम्ही कधीच इमॅजिन केली नव्हती. ती जोडी आता आमच्या भेटीला येते. काय सांगशील एकंदरीत? एकंदरीत सगळंच खूप गुलाबीच आहे. आणि मुंबई लोकल मध्ये कशी कधी कधी मेगा ब्लॉक लागतो, बरोबर. कधी कधी ट्रेन सुसाट धावत असते. तशीच आमच्या सिनेमाची कथा आहे असं मी म्हणेन. आमच्या प्रेमाचा ग्राफ हा मुंबई लोकल सारखाच आहे. कधी कधी ट्रेन बंद होते, कधी कधी खूप सुसाट धावत असते, कधी कधी ट्रेन मध्ये खूप गर्दी असते. असे खूप मूड्स मुंबई लोकलचेच असतात. बरोबर बरोबर. तसेच खूप मूड्स आमच्या लव्ह स्टोरीचे आहेत, आमच्या सिनेमाचे आहेत किंवा आमच्या मुंबई लोकलचे आहेत. त्यामुळे सगळ्या लोकल प्रेमींना मुंबईचा तर लोकल हा श्वासच आहे. पण आता लोकल सगळ्यांच्याच इतकी जवळची झालेली आहे की मी तर म्हणते सबंध महाराष्ट्राला आवडणारी ही प्रेमकथा किंवा ही लव्ह स्टोरी ठरेल असं म्हणायला हरकत. म्हणजे मुंबई लोकल जसं ही म्हटली श्वास आहे, मुंबई लोकल आल्यानंतर कदाचित धडकन होईल है ना. आवाज येतोय ना तुम्हाला? बरोबर बरोबर बरोबर. आवाज येणार आहे. आणि या फिल्म मध्ये जी स्टोरी आहे ती 2004 आणि 5 ची आहे. बरोबर. सो ती जी ट्रेन आहे ती जुनी आहे. ट्रेन ती जुनी आहे आणि तसा आम्ही ती ट्रेन बनवायलाच प्रोड्युसरला खूप खर्च केलेला आहे. आणि ती डिझाईन करणं ती तसं म्हणजे असं असतं की त्यावेळी 2004च्या सालात की लेडीज डब्बा जो होता तो सामान कक्षाच्या बाजूला असायचा. बरोबर. सामान कक्षात जी पोरं चढायची त्यातली ही पोरं आहेत. बरोबर. आणि लेडीज डब्यामध्ये जी बिचारी लेडीज चढायची त्यातली ही पोरं आहेत. आणि सामान कक्षामधना तो एक पोरगा त्या पोरगीला बघत असतो. बरोबर. आणि तिथून मग त्यांची लव्ह स्टोरी सुरू असते. आणि या म्हणजे मुंबई लोकलची एक टॅगलाईन आहे ही एक अबोल प्रेम कथा. बरोबर. तर ऍक्च्युली या फिल्म मध्ये फार कमी एकमेकांशी हे लोक बोलतात. बरोबर ना. म्हणजे असं बोलायला हरकत नाही. कारण का ना कसं माहिती आहे का, जेव्हा आपण ट्रेननी प्रवास करतो ना, जर तू आता रेग्युलर आपण ट्रेननी प्रवास करतो तर कधी ना कोणतरी व्यक्ती आपल्याला फक्त नॉर्मल स्माइल देत असतो. बरोबर. त्या व्यक्तीचं आपल्याला नाव माहिती नसतं. करेक्ट. तो व्यक्ती काय काम करतो काय करतो ते माहिती नसतं. फक्त एक आपल्याला दिलासा असतो की भाई चला, तो व्यक्ती स्माइल देतो आपल्यासाठी महत्वाचं. असंच काहीच आहे का किंवा नाव वगैरे नंतर पुढे कळत. पण म्हणजे या फिल्म मध्ये हिचं जे कॅरेक्टर आहे ते नायगावला चढतं. बरोबर. सो आशिष म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे त्याचा एक स्ट्रगल आहे की नायगावला त्याला डोर मिळावा. म्हणजे डोर वरना झाकून तो बघू शकतो तिला की बाबा ही येणार आहे, ही आता चालत येणार आहे. सो त्यावेळी म्हणजे 2004 आणि 5 ला जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय फिल्म मध्ये. खूप रिअल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. लोकल जेव्हा मला असं वाटतं नावारूपाला आली, माझा फारसा संबंध तितका नाही लोकलशी, कारण मी पुण्याची आहे. काहीच बोलू शकत नाही. पण आता संबंध आलेला आहे. साधारण इतक्या पुढे आलो हो. म्हणजे लोकल येत असाल की लोकलच्या पुढे गेली. अरे इतकी
अनभिज्ञ आहे. पण जेव्हा आम्ही लोकलमध्ये शूटही करत होतो तेव्हा मला असं वाटतं की लोकल बघून आमचा तो लोकलचा डबा जसं प्रथमेश म्हणाला 2004ची ती लोकल बरोबर, आहे. बरोबर. तर तो एक नॉस्टॅल्जिया असणार आहे सगळ्यांसाठीच की ती लोकल, ते लोकलचे रंग बरोबर. आणि तो एक विंटेज फील सुद्धा पूर्णपणे अचीव करण्यात यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. Yes. नाही, Actually काय माहिती त्याच्यात का? मला असं वाटतं की प्रोड्युसर डिरेक्टर यांनी त्याच्यावर खूप काम केलं. म्हणजे निलेश सर असतील किंवा त्र्यंबक सर असतील किंवा अभिजित सर असतील डिरेक्टर जे आहे त्यांनी त्याच्यावर खूप मेहनत घेतली. सुमित पाटील Yes. आपला आर्ट डिरेक्टर हो. कमाल भाई, कमाल ट्रेन म्हणजे आम्ही बनवला आमचं होतं. अरे बापरे, म्हणजे त्याने आता बघा तुम्ही हँडल वर ते हे पॅन कर, बरोबर, बरोबर. हँडल कसं तुम्हाला सिल्वर दिसतात ना, हा. तर त्यावेळी ते ब्राऊन कलरचे होते. Brown color चे होते, yes. ते हा, तर त्यांनी ते तसे बनवले बरोबर. ऑलरेडी. ते बघताना पण आम्हाला मजा यायची आणि फील पण यायचा रिअल. नक्कीच. म्हणजे कसं ना की टीजर आमच्या भेटीला आला, ट्रेलर सुद्धा आपल्या भेटीला आला आहे. टीजर मधून थोडीशी हिंट आम्हाला मिळाली आहे, ट्रेलर मधून त्याच्यापेक्षा थोडीशी एकदम हलकीशी हिंट मिळाली आहे. शेवटी काय होणार आहे ते तर आपल्याला चित्रपटामधूनच आम्हाला कळणार आहे. मला प्रथम 1 ऑगस्टला बघा. एक ऑब्झर्वेशन कळणार आहे. मला तुला विचारायला आवडेल की एक असतं ना की जेव्हा आपण स्ट्रगल करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी मुंबईला येतो ना, तेव्हा सगळ्यात महत्वाची भीती असते ती म्हणजे ट्रेन पकडणं. त्यातल्या त्यात नायगाव, दादर, बोरिवली, अंधेरी यासारख्या स्टेशनवरून ना कोणत्या प्लॅटफॉर्मला ट्रेन येईल ते पूर्णपणे वेळे असतो, आपल्याला तेच कळत नसतं. तर मला तेच तुम्हाला विचारायला आवडेल की असं कधी झालंय का किंवा ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केलाय, अनाउन्समेंट झाले 9 नंबरला आहे आणि कळते ट्रेन 10 नंबरला, इकडून पळत जात तिकडे गाणं खूप चांगले असलेले आहे काय झालंय जेव्हा इनिशियल डे बरोबर 8-9 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की मी कुठल्याही ऑडिशनला यायचे, आईला घेऊन यायचे, कारण मुंबईची काहीच माहिती नव्हती. सो आम्ही ट्रेन डेक्कन क्वीननी दादर किंवा CST ला उतरायचो बरोबर. आणि तिथून इच्छित स्थळी लोकलने पोहोचायचो. पोहोचायचो. तो अंधेरीमध्ये मोस्ट प्रॉब्ली अंधेरीलाच जायला लागायचं आम्हाला ऑडिशन्सना. तेव्हा आम्हाला ईस्ट आणि वेस्ट हेही माहित होतं. आम्ही फोनमध्ये कंपास ओपन करायचो, अच्छा इकडे ईस्ट आहे इकडे वेस्ट आहे, हा म्हणजे एवढं बेसिक पासून सुरुवात होती. आणि एक दिवस मी आणि आई परत जाताना आम्हाला म्हणजे काय म्हणू ती वेळ आहे ना, म्हणजे त्याची पुणेकरांच्या वेळेनुसार आम्ही वेळ कॅल्क्युलेट केली. 4चा टाइम म्हणजे पुणेकरांसाठी निवांत असा टाइम असतो. Yes. आरामात निघू ना. आरामात निघू आपण असं. ती लोकल मिळेल, मग आपल्याला पोहोचायचं आहे. आणि दादर स्टेशन पुण्यातही कुठल्याही स्टेशनवरती शिवाजीनगर स्टेशन बरोबर एका प्लॅटफॉर्मवरनं आदर्श चढलो असेल तर आलं बरोबर. क्रॉस. मग हे दादरला उतरून किंवा CSTचं स्टेशन तरी त्यातल्या त्यात सोपं आहे. दादर स्टेशन म्हणजे एवढं मोठं आहे की बापरे ते चालत बाहेर पडेपर्यंत अरे बापरे एवढा वेळ गेला, आता आपल्याला आपली ट्रेन मिळते की नाही वगैरे एवढं टेन्शन असायचं. पण मजा होती ती आणि ती सगळी मजा मी माझ्या आई बरोबर अनुभवली तेव्हा. माझं तर टाइमपास जेव्हा शूट सुरू होतं बरोबर. तर मी ठाणा स्टेशनला जायचो आणि ठाणा स्टेशनला त्याही वेळी गर्दी होती आणि एवढी गर्दी होती की मी एका ब्रिजवरनं दुसऱ्या ब्रिज पर्यंत जाईपर्यंत माझी ट्रेन निघून जायची दरवेळी. तर ते इतक्या गर्दीमधनं आणि माझी हाईट जास्त असल्यामुळे नेहमीप्रमाणे मला चालत असताना वेगवेगळे अवयव दिसायचे लोकांचे. हा खरा स्ट्रगल आणि ते हँडल न पकडता येणं किंवा आईने हात पकडून ठेवणं, खूप स्ट्रगल मी केलं माझी हाईट जास्त असल्यामुळे. 1 ऑगस्टला मुंबई लोकल येतोय, म्हणजे बोलतात नाही की ऑगस्ट महिन्याची सुरुवात कशी व्हावी तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात अशी व्हावी. एक अबोल प्रेम कथा, एक गोड प्रेम कथा, कारण भयंकर स्ट्रेस सुरू आहे. ऑगस्ट महिना जरी आला तरी पावसाळा आहे. यामध्ये लव्ह स्टोरी यार कोणाला आवडणार नाही असं बोलायला हरकत नाहीये. चित्रपट जरी मुंबई लोकल जरी असला तरी या चित्रपटामधलं ना कामगावी काहीतरी वेगळं असणारच आहे, जे ट्रेलर मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बघायला सुद्धा मिळतात. काय सांगाल प्रेक्षक म्हणून मुंबई लोकल तुमच्या दोघांसाठी कितपत वेगळे आहे किंवा आपल्या ऑडियन्सला प्रेक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल की कशी असणार आहे? मला स्पेशली असं वाटतं की मुंबई लोकल ही फक्त मुंबईच्या लोकांसाठी नाही, मुंबईच्या लोकांसाठी तर आहेच, पण मला असं वाटतं की मुंबईची स्वप्न जे पाहतात ना त्यांच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे एक गावातला माणूस नेहमी विचार करतो मुंबईत मला जायचं, मग मुंबईच्या ट्रेन मध्ये मला चढायचं हे पण स्वप्न असतं. बरोबर. सो ते जे एक कनेक्शन आहे ना मुंबई सोबत, ते मला असं वाटतं मुंबई लोकलशी पण होईल. त्याच्या प्रेमासोबत मला असं वाटतं प्रेमासाठी
करणारा स्ट्रगल जो आहे तो पण महत्वाचा आहे. त्याच्या फॅमिलीसाठी येणं मुंबईत, मग प्रेमात पडणं, मग प्रेमात पडल्यानंतर पण काय काय स्ट्रगल असतो, तो सगळं या सिनेमामध्ये आहे. सो आय होप की मुंबईच नाही तर इतर ठिकाणचे लोक पण या सिनेमाला खूप रिलेट करतात. नक्कीच. नाना, तू काय सांगशील? करेक्ट. पावसाळ्यात हा सिनेमा येतोय, छान गोष्ट आहे. पाऊस आणि लोकलची पण एक मस्त जोडी आहे भाई, ते तर सगळ्यात ते जग झाले आता सगळ्यांना माहिती येते. कारण म्हणजे कसं म्हणू, एक छान रोमॅन्टिक वातावरण झालेलं असतं, पाऊस झालेला असतो, बऱ्याच प्रेमकथा फुलायलाही सुरुवात होते आणि अशा वातावरणातच आमची प्रेमकथा थिएटरमध्ये खुलणार आहे. बरोबर. आणि ती बघायला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत यावं. येस. आणि लोकल कशी सगळ्यांना आपलंसं करते. नक्कीच. लोकल मध्ये चढायला कोणाला म्हणजे असं पण शकतो का, लोकल अशीच जागा जिकडे चला पुढे चला, पुढे सरका और लोक हा, सगळ्यांसाठी जागा आहे लोकल मध्ये. बरोबर. तसाच आमचा सिनेमाही आहे, कारण ती फक्त प्रेमकथा जरी असली तरी सगळ्यांनी मिळून बघता यावी अशी प्रेमकथा आहे. त्याच्यामुळे ही मुंबई लोकल मला सगळ्यांना आपलंसं करणार आहे. आणि मला खात्री आहे की मराठी सिनेमा आहे, तो मराठी माणूस नक्की बघा. नक्कीच. की मला खात्री आहे आणि त्या हक्काने आम्ही सांगतोय की मुंबई लोकल 1 ऑगस्टला तुमच्या जवळच्या स्थानकात, म्हणजे तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येते. बरोबर. तुम्ही नक्की बघा. नक्कीच. दादरवरून सुरू केलेला प्रवास आता सीएसटीला थांबलाय. सीएसटी म्हणजे सेंटर असतं जिथून मुंबईची सुरुवात होते. सीएसटी स्टेशनला बाहेर पडूया, तिकडे सुद्धा आपल्याला खूप चांगले आपले मराठी प्रेक्षक भेटणार आहे. त्यांच्यासोबत सुद्धा आपण गप्पा मारूया, त्यांच्यासोबत सुद्धा बघूया आणि त्यांना सुद्धा सांगा की 1 ऑगस्टला नक्की बघायचं आहे मुंबई लोकल. या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.